आधार DBT लिंक कशी करावी, म्हणजे आधार बँक DBT पाहण्यासाठी नवीन प्रक्रिया आहे, नवीन स्टेप्स आहेत. ते करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन NPCI टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होऊन जाणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमरवरती क्लिक करायचं आहे. कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबलर हे ऑप्शन असणार आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग किंवा डीसीडिंग दोन ऑप्शन आहेत. सीडिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्रेश सीडिंग आहे, मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट करायचं आहे किंवा वन बँक टू अदर बँक करायचं आहे. हे ऑप्शन्स आहे. आपल्याला फ्रेश सीडिंग करायचं असेल तर करू शकता. इथे तुमचे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. एंटर युअर आधार टाकायचा आहे नंबर. त्यानंतर इथे बँक सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि हे क्लिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चे टाकायचं आहे. कॅप्चे टाकल्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे प्रोसीड केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर इथे असणार आहे त्याच्यावरती OTP येऊन जाणार आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची जी स्क्रीन आहे त्याच्यावरती संपूर्ण माहिती येऊन जाणार आहे. जे तुम्ही लिंक केलेली आहे सर्व माहिती, तुमचं बँकचं नाव, सर्व माहिती येऊन जाणार आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आधार बँक DBT करू शकता. ही स्टेप्स आहे, तुम्ही हे फॉलो केल्यानंतर घरच्या घरी बसून तुम्हाला करता येणार आहे. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आहात. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आधार बँक सीडिंग करू शकता. घरच्या घरी बसून तुम्ही 2 मिनिटात हे काम करू शकणार आहात. आणि आता सर्व कामं ऑनलाईन होत आहे, त्यामुळे हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून घरी बसून तुम्ही हे काम करू शकता आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन नक्कीच पोहोचून जाईल. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्ही योजना आणि जे नोकरी रिलेटेड माहिती असते, लिंक्स असतात, ती डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. Thank you.